बाळासाहेब ठाकरे गटाच्या वचननाम्यात मुंबईतल्या मराठी माणसांसाठी खास गृहनिर्माण धोरणाचं आश्वासन देण्यात आलंय। गेल्या काही वर्षांपासून मुंबईतल्या सोसायट्यांमध्ये मराठी माणसांना घरं नाकारण्यात आल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत। हा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अजेंड्यावर असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। याविषयी बोलताना आज अर्थातच काल वर्धेचे आमदार आणि युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपवर देखील निशाणा साधलाय। भाजपच्या सत्ता काळात असं होतंय, आमच्या उमेदवारांना देखील प्रचारादरम्यान काही सोसायट्यांमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आलाय, असं देखील आदित्य ठाकरे यांनी सांगत लोकसभा निवडणुकीच्या वेळेस संजय दिना पाटील यांच्या बाबतीतील घडलेल्या प्रकाराची आठवण करून दिली आहे। तर या मुद्द्यावरती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला जबाबदार धरलाय। 25 वर्ष महापालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचं हे अपयश असल्याचं देखील म्हणत यावेळेस संदीप देशपांडे यांनी हल्लाबोल केलाय। पहिलं तर सगळ्यांनीच हा विचार केला पाहिजे की मराठी विरुद्ध किंवा महाराष्ट्र विरोधी कारवाई ही भाजपच्याच राज्यात का सुरू झाली। जे काही आपण आता गेल्या 2-2.5 वर्षात पाहिलेलं 2 वर्षात पाहिलेलं आहे, कुठे मराठी उद्योगधंद्यांना नाकारलं जात आहे, कुठे घर नाकारलं जात आहे, कुठे एंट्री नाकारली जाते। आमच्याच कार्यकर्त्यांना आपण पाहिलं असेल एका सोसायटीमध्ये प्रचारासाठी नाकारलं गेलं। हे भाजपच्याच राज्यामध्ये एवढी हिंमत का वाढते? आणि महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं, आमचं महाविकासचं सरकार होतं, तेव्हा हे का नव्हतं होत? हा विचार पहिलं तर संस्थांनी सगळ्यांनी केला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे मला वाटत नाही की अयोग्य मागणी आहे, त्याच्यावर विचार करून जर नीट बसत असेल आमच्या वचननाम्यात देखील आम्ही मागणी केली। त्यांचा जो मुद्दा आहे, पार्ल्यातली जी संस्था आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की काही छोटी घरं जी मराठी माणसाला परवडतील अशी घरं कंपल्शन करावं बिल्डरांना, की त्यांनी ती जी बिल्डिंग बांधतील तेव्हा काही छोटी घरं त्याच्यामध्ये बांधली पाहिजे। हे आरक्षित ठेवा हे म्हणणंच मला असं वाटतं हे शिवसेनेचं फेल्युअर आहे। गेले 25 वर्ष महानगरपालिकेत सत्तेत आहेत। भारतीय जनता पक्षाबरोबर आज जरी नसली तरी याच्या आधी तुम्ही सत्तेत होतात, त्यामुळे हे टोटल शिवसेनेचा फेल्युअर आहे। त्याच्यामुळे त्यांच्या पॉलिसीजमुळे त्यांच्या धोरणांमुळे आज मराठी माणसावर ही वेळ येते।